गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार एकाच दिवशी. महिलांनो, करा या सेवा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. आयुष्याला सोन्याची झळाळी मिळेल एवढे बळ या योगात आहे. त्याचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊया. आध्यात्मिक प्रगती, उपासना आणि कोणत्याही शुभ कार्याचा श्री गणेशा करण्यासाठी 23 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे, तर तो म्हणजेच गुरुपुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रानुसार या सुवर्ण योगावर केवळ सोने खरेदीला नाही तर आध्यात्मिक विकासालाही तेवढेच महत्त्व आहे. हा योग शनी आणि गुरु या दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला आहे. हे दोन्ही ग्रह साधक आणि उपासक मानले जातात, परंतु त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती भिन्न आहेत. गुरु हा ग्रह आपल्याला प्रापंचिक जीवन जगताना धर्माचे पालन करण्यास आणि कर्तव्यानंतर परमार्थाकडे वळण्यास शिकवतो. गुरुची सेवा अफाट फळ देणारी असते. शनी हा शिस्तप्रिय, कडक आणि न्यायी सखा आहे. तो कर्माचा कारक असून आपली प्रत्येक क्षणी परीक्षा घेतो, जेणेकरून आपण आतून घडावे. यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जाते. गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग रात्री 8:57 सुरू होईल ते पहाटे 6:17 असणार आहे. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्याला कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्यामृत योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. गुरुपुष्य योगावर साधना महत्त्वाची का असते? या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे, परंतु केवळ भौतिक सोन्यापेक्षा आपल्या आयुष्याला सोन्यासारखे तेज मिळवून देण्यासाठी साधना करणे अधिक आवश्यक आहे. पारायण आणि ग्रंथ वाचन. दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात या योगाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जो भक्त या दिवशी अनन्य भावे या पोथीचे पारायण करेल त्याच्या सर्व यातनांचे निरसन होऊन मनोकामना पूर्ण होतात, अशी ग्वाही स्वतः महाराजांनी दिली आहे. जप आणि संकल्प. या दिवशी केलेले जप, तप, ध्यान आणि संकल्प अनेक पटीने वृद्धिंगत होतात. विशेषतः श्री महालक्ष्मीची साधना या दिवशी विशेष फलदायी ठरते. दानधर्म शक्य असल्यास सोने खरेदी करावे, अन्यथा चण्याची डाळ घरी आणावी. गरिबांना गूळ आणि गहू दान केल्यास पुण्यप्राप्ती होते. नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा गुंतवणुकीचा श्रीगणेशा करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. हा योग विवाहासाठी वर्ज्य मानला जातो. नवीन वैवाहिक आयुष्याची सुरुवात या दिवशी करू नये. नामस्मरण, ग्रंथपारायण आणि ध्यानधारणा करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा दिवस मानला जातो. धार्मिक ग्रंथाचा संकल्प करून वाचन करणे. नकारात्मक विचार किंवा आळस टाळावा. अडकलेली किंवा बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करणे शुभ मानले जाते. कोणाशीही अन्यायकारक किंवा कठोर वागणे. कर्माचा आणि ईश्वराचा संगम. पुष्य नक्षत्र हे पोषण करणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण आपल्या अंगी बाळगणे म्हणजेच खऱ्या अर्थाने गुरुपुष्य साजरा करणे होय. केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी या प्रभावी योगावर केलेली उपासना मनुष्याला नक्कीच तारून नेते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा गुरुपुष्य योग एका नवीन सोनेरी किरणांची पहाट घेऊन येणारा ठरो, हीच शनी आणि गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.